शाळेचा रिझल्ट असो किंवा निवडणुकीचा निकाल, सगळीकडे चर्चा असते ती फक्त टक्क्यांची. पण सराव संच 30चे प्रश्न सोडवताना तुमची गाडी अडकते का? काळजी नको, कारण तुमची मराठी लेक्चरवाली आली आहे आता गणित सुटणार चुटकीसरशी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या गणितातील शेकडेवारी या धड्याचा सराव संच 30 पूर्णपणे सोडून घेणार आहोत. यात शाब्दिक उदाहरणे आहेत जी दिसायला मोठी वाटतात पण सोडवायला खूप सोपी आहेत. चला तर मग वही पेन काढा आणि सुरू करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न काय आहे बघा. एका परीक्षेत शबानाला 800 पैकी 736 गुण मिळाले तर तिला किती टक्के गुण मिळाले? आता बघा, शबानाला X% एवढे गुण मिळाले असे मानू. लक्षात आलं का? मी काय म्हणलं, जी काही शबाना आहे तिला X% एवढे गुण मिळाले असे आपण मानू. म्हणजेच बघा, आता मी काय म्हणलं, जर बघा 100 पैकी काय आहे, 100 पैकी शबानाला किती मिळाले रे? X. आणि किती विचारले आपल्याला बघा, 800 पैकी 736. लक्षात आलं का? आता बघा, हा जो काही X आहे, X म्हणजेच काय, किती टक्के गुण. 100 पैकी किती टक्के हे काढण्यासाठी मला काय करावं लागेल, ह्या Xची किंमत काढण्यासाठी 100 गुणावं लागेल. आता 100नंच का, दोन्ही बाजूनं 100 गुणावं लागेल. शेकडा म्हणजेच काय की 100. म्हणून बघा रे, दोन्ही बाजूंना जर मी 100 गुणलं तर काय होईल बघा, X/100 गुणिले 100 बरोबर 736/800 गुणिले 100. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे काही गणित आहे, ह्या गणितामध्ये जे काही 100 आहेत, हे 100 काय होतात रे, एकमेकांना गेले. हे जे काही 100 आहे हे एकमेकांना गेले. आता बघा, ह्यामध्ये असणारे 100मधले 2 शून्य आणि छेदामध्ये असणाऱ्या 800मधील 2 शून्य एकमेकांना गेले. आता फक्त काय राहिलं बघा, इथे राहिला X आणि इथे काय राहिलं, 736/8. चला तर मग हे गणित सोडवूया. काय राहिलं बघा रे, X बरोबर काय आहे, 736/8. चला, 8ने ह्या 736ला भाग देऊया. बघा, जर मी 8ने काय केलं, 736ला भाग दिला तर काय येईल बघा ते उत्तर. बघा, 8×1 8, 8×9 72. बघा, 73मधून 72 गेले तर इथे उरला 1, म्हणजे 1 आणि 6 किती झाले रे, 16. 8×2 16 किती झाले, 8×2 16. म्हणजेच X ह्याची किंमत किती आली रे, X बरोबर आले 92. काय आले, 92. म्हणजेच काय आहे रे, शबानाला 92%. X काय मानले आपण की X एवढे टक्के, तर शबानाला 92% गुण मिळाले. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर आता दुसरं गणित बघा. दहीहंडा गावातील शाळेत 500 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 350 विद्यार्थ्यांना पोहता येते तर किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येते आणि किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येतं नाही? बघा, त्यांनी 2 प्रश्न विचारले. एक तर जे काही 500 विद्यार्थ्यांपैकी जे काही 350 विद्यार्थी पोहतात तर ते किती टक्के, आपल्याला ते टक्क्यामध्ये काढायचं आहे. आणि जर ती 350 विद्यार्थी पोहतात तर त्यापैकी किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येतं नाही हेही काढायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मी काय केलं, हे जे काही 350 विद्यार्थी आहेत, 500पैकी किती रे, 350. मग पहिल्यांदा मी काय करते की X% एवढ्या विद्यार्थ्यांना पोहता येते असं मी मानलं. काय केलं बघा, X% एवढे विद्यार्थ्यांना पोहता येते. लक्षात आलं का? पोहता येते असं मी मानले, असे मानू. म्हणजेच काय होणार आहे बघा, 100 पैकी काय येणार आहे, 100 पैकी X एवढ्या विद्यार्थ्यांना पोहता येते. तर 500 पैकी किती येते ते, 500 पैकी येते 350. लक्षात आलं का? आता बघा, मला काय करायचं आहे, ह्या Xची किंमत काढायची, म्हणजे किती टक्के आहे ते काढायचं. ह्यासाठी दोन्ही बाजूनं मला काय करावं लागेल, 100ने गुणावं लागेल. चला गुणूया. म्हणून काय होणार आहे बघा रे, X/100 गुणिले 100 बरोबर 350/500 गुणिले 100. आता बघा इकडे, हे जे काही 100 आहेत
हे एकमेकांना गेले. लक्षात आलं का? अंश आणि छेदामधले 100 एकमेकांना गेले. इथे असणारे 2 शून्य 500मधील छेदामधील असणाऱ्या 500तील 2 शून्याला गेले. आता बघा काय राहिलं, फक्त x बरोबर 350 भागिले 5. काय राहिलं बघा, x बरोबर 350 भागिले 5. चला 5ने ह्या 350ला भाग देऊया. बघा रे काय येईल ते उत्तर. 5 एक्के 5, 5चा 7 35 आणि 5 भागिले 0 0. म्हणजेच एक्सची किंमत काय आली रे, तर ह्या एक्सची किंमत काय आली 70. काय आली रे 70. म्हणजेच बघा आता आपल्याला काय काढलं की आपण काय म्हणलो होतो, x% विद्यार्थ्यांना पोहता येते असे मानू. आता बघा त्यांनी दुसरा प्रश्न काय विचारला होता, किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येतं नाही. 100%पैकी 70% विद्यार्थ्यांना पोहता येते. म्हणजे 100मधून जर मी 70 घालवले तर किती येतील रे, 30%. म्हणजे 30% विद्यार्थ्यांना पोहता येतं नाही. चला काय करायचं बघा, इथे काय येणार आहे बघा, 70% विद्यार्थ्यांना पोहता येते. आणि उरलेले आता जे काही उरलेले म्हणजेच काय रे, बघा ह्या 100%तून 100% वजा 70%, हे गणित केलं तर काय येणार आहे 30%. काय येणार आहे ते 30%. म्हणजेच काय 30% विद्यार्थ्यांना पोहता येतं नाही. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो, 30% विद्यार्थ्यांना पोहता येत नाही. लक्षात आलं का? आता प्रश्न तिसरा काय विचारलाय बघा रे, प्रकाशने शेतातील 19,500 चौरस मीटर शेतजमिनीपैकी 75% जमिनीत ज्वारी पेरली, तर त्याने किती चौरस मीटर जागेत ज्वारी पेरली. आता बघा आपल्याला काय विचारले, किती चौरस मीटर जागेत. मला ते माहीत नाही म्हणून, म्हणजे जो काही प्रकाश आहे त्याने, प्रकाशने x चौरस मीटर जमिनीत ज्वारी पेरली. असे मानू. लक्षात आलं का? आता बघा आपल्याला काय सांगितलंय, जे काही 19,500 काय सांगितले बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही 19,500 पैकी एवढ्या जागेत x एवढ्या जागेत त्यांनी काय केले, ज्वारी पेरली. आणि 100%पैकी किती आहेत रे ते 75%. इथं दिले किती, 100%पैकी जे काही 75% जमिनीत त्याने ज्वारी पेरली. आता मला काय करायचं आहे बघा, मला ह्या एक्सची किंमत काढण्यासाठी छेदामध्ये 19,500 आहेत ते घालवावे लागतील. मग काय करावं लागेल, दोन्ही बाजूंना मला काय करावं लागेल, 19,500ला गुणावं लागेल. चला गुणूया. बघा काय होणार आहे, म्हणून काय होणार आहे बघा, x छेद 19,500 गुणिले 19,500 बरोबर 75 छेद 100 गुणिले 19,500. बघा आता हे जे काही 19,500ला गेले, त्यामध्ये आता हे जे काही 2 शून्य आहेत 19,500मधील ते छेदामध्ये असणारे जो काही 100 आहे त्या 2 शून्याला गेले. आता बघा रे काय उरलं, तर x बरोबर 75 गुणिले 195. चला उत्तर काढूया. बघा x बरोबर 75 गुणिले 195. आपण काय करूया, हे उत्तर काढण्यासाठी एका साईडला आपण काय करूया, गुणाकार करून घेऊया. काय येणार आहे बघा, 195 गुणिले 75. 5ने गुणूया. बघा 5 5 25, हातचा गेला 2, 5 9 45, 45 आणि 2 काय येणार आहे रे 47. मग इथे आले 7, इथे गेला 4, हातचा गेला 4, 5 1 5, 5 अधिक 4 9. लक्षात आलं का? त्यानंतर 5ने गुणलं म्हणून इथे आला 0. 7 5 35, 5 हातचा गेला 3. त्यानंतर बघा 7 9
63, 66. हे त्याला उत्तरामध्ये 6, हातचा गेला 6. बघा 7 एक्के 7 अधिक 6 बरोबर काय आलं रे 13. चला ह्या दोघांची करूया बेरीज. काय येणार आहे 5 अधिक 0 5, 7 अधिक 5 12, 12शी 2 हातचाला 1, 9 अधिक 6 15, 15 अधिक 1 16, 16शी 6 हातचाला 1, 3 अधिक 1 4 आणि हा 1 म्हणजेच 195 गुणिले 75 ह्यांचा गुणाकार काय आला रे 14,625. काय आला तो 14,625. म्हणजेच ह्या एक्सची किंमत काय आली रे 14,625. म्हणजेच प्रकाशने 14,625 चौरस मीटर जमिनीत ज्वारी पेरली. लक्षात आलं का? काय येणार आहे प्रकाशने 14,625 चौरस मीटर जागेत ज्वारी पेरली. त्यानंतर आता आहे पुढचं गणित. काय आहे बघा. सोहमला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी 40 मेसेजेस आले. त्यापैकी 90% मेसेजेस वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते. तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त किती मेसेजेस आले. आता बघा सोहमला शुभेच्छा देणारे मेसेजेस आपल्याला सांगितले किती होते रे 90% मेसेजेस होते. तर त्या व्यतिरिक्त अजून किती मेसेजेस आले असे आपण काढायचे. आता ते जे काही किती मेसेजेस आले ह्यासाठी आपण काय करूया एक्स मेसेजेस असे मानू. काय करू X% मेसेजेस आले असे मानू. आता बघा रे जे काही 40 पैकी काय सांगितलं आहे 40 पैकी किती टक्के मेसेजेस आले हे आपल्याला माहीत नाही. लक्षात आलं का? ते आपल्याला काढायचं. म्हणून बघा 40 पैकी किती 40 पैकी किती म्हणजेच 100%. आणि त्यांनी काय सांगितलं आहे 100%पैकी 90% म्हणजे 40च्या 90 आपल्याला काढायचे. लक्षात आलं का? आता बघा रे हे जे काही 40 आहेत छेदामध्ये हे घालवण्यासाठी मला दोन्ही बाजूंना काय करावं लागेल गुणावं लागेल. चला दोन्ही बाजूंना 40ने गुणू. म्हणजे X भागिले 40 गुणिले 40 बरोबर 90/100 गुणिले 40. बघा रे काय होणार आहे ह्या 40ला हे 40 गेले. त्यानंतर ह्यामध्ये असणारा हा 0 आणि 100मध्ये असणारे 1 एकमेकांना गेले. अंशामध्ये असणारे 1 छेदामध्ये असणारा 1 एकमेकांना गेले. काय राहिलं रे बघा की इथे राहिला फक्त X बरोबर 9 गुणिले 4. काय आलं रे X बरोबर 9 गुणिले 4. मग आता ह्या दोघांचा गुणाकार केला तर Xची किंमत किती आलेली रे 9 चौक 36. काय आले 9 चौक 36. बघा आता म्हणजे जे काही सोहमला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी 40 मेसेजेस आले त्यापैकी 90% मेसेजेस कसे होते रे वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते. म्हणजे 36% हे जे काही मेसेजेस आहेत हे कसे होते रे 36% मेसेजेस हे वाढदिवसाचे होते. हे वाढदिवसाचे होते. आणि दुसरा काय आहे तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त. आता बघा रे 40 पैकी 36 काय आले रे हे वाढदिवसाचे मेसेज होते. तर जे काही 40मधून 36 गेले तर किती उरले रे 4 मेसेजेस. इथं चुकून टक्के झाले का. इथं काय होणार आहे बघा 4 मेसेजेस हे वाढदिवसांच्या शुभेच्छा व्यतिरिक्त आलेले मेसेजेस होते. हे वाढदिवसाचे मेसेजेस नव्हते. वाढदिवसाचे मेसेजेस
नव्हते. लक्षात आलं का? 40पैकी 100पैकी 90% म्हणजे 40पैकी किती आहे रे? 36. आणि त्यापैकी 40मधून जर 36 घालवले तर 4 मेसेजेस हे त्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे नव्हते. आता पुढील प्रश्न. एका गावातील 5,675 लोकांपैकी 5,448 लोक साक्षर आहेत, तर गावाची साक्षरता किती? प्रश्न काय विचारले बघा. जे काही गावातील लोकांपैकी काही लोक साक्षर आहेत, तर त्या गावाची साक्षरता किती? बघा, आता जे काही गावाची साक्षरता आहे ती 1% आहे असं मानू. गावाची साक्षरता 1% एवढी मानू. मग काय होईल बघा रे? 100%पैकी 1% एवढी गावाची साक्षरता आहे. आणि त्यांनी किती दिले बघा रे? 5,675 पैकी किती आहेत रे? 5,448 लोक. लक्षात आलं का? आता बघा, मला एक्सची किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल रे? 100ने गुणावं लागेल. चला गुणूया. म्हणजेच ते काय होणार आहे? 1 भागिले 100 गुणिले 100 बरोबर 5,448 गुणिले 5,675 गुणिले 100. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे गणित काय होणार आहे? जेव्हा मी काय केले, एक्सची किंमत काढण्यासाठी हे 100 एकमेकांना गेले. मग आता एक्स बरोबर काय राहिलं बघा रे? तर एक्स बरोबर काय राहिलं? 5,448 भागिले 5,675 गुणिले 100. आता बघा, इथे आहे 4 अंकी संख्या. 4 अंकी संख्येनं आपल्याला काय करायचं आहे? 4 अंकी संख्येला भाग द्यायचा आहे. मी पुढची स्टेप काय करते बघा. 5,675 वजा 5,448 जर मी वजा केले तर काय होईल बघा रे? आता बघा, 5मधून 8 जात नाही म्हणून मी काय घेतलं रे? इथून एक हातचा घेतला. तर इथे काय आले? तर इथे आले 6 आणि इकडे गेले एक हातचा पाठवला तर इथे आले 15. 15मधून 8 गेले. 15मधून 8 गेले किती आले रे? 7. किती आले? 7. त्यानंतर जे काही 6मधून 4 गेले उरले किती रे? 2. 6मधून 4 गेले उरले 2. 5तून 5 गेले उरला 0. म्हणजेच 227 लोक साक्षर नाहीत. ती टक्के काढायचे. मग मी असं लिहिलं तर बघा, 227 भागिले 5,675 गुणिले 100 56.75. काय होणार आहे? 56.75. 1% जर मी त्याचा काढला तर तो काय होणार आहे? 56.75. आता बघा, ह्या 56.75चे असे कितीने गुणायला हवं तेव्हा उत्तर काय येणार आहे रे? 227. तर ह्या संख्येला टक्का गुणिले 4 बरोबर 227. म्हणजेच निरक्षर लोक किती आहेत रे? 4%. कारण 227 हे कसे आहेत रे? किती लोक साक्षर नाहीत. म्हणजेच 100पैकी 4% लोक ही साक्षर नाहीत. लक्षात आलं का? मग साक्षर किती? तर मी काय करते? 100 वजा 4 बरोबर 96%. काय आलं? 96%. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे गावाची साक्षरता किती आहे रे? 96% गावाची साक्षरता आहे. लक्षात आलं का? गावाची साक्षरता किती टक्के आहे रे? 96% गावाची साक्षरता आहे. काय आहे बघा, एका निवडणुकीत 1,200 महिलांपैकी 1,080 महिलांनी मतदान केले. जांभूळगावचे ते. तर वडगावातील 1,700 पैकी 1,360 महिलांनी मतदान केले. कोणत्या गावातील मतदान करणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे? आता बघा रे, जे काही जांभूळगावच्या लोकांनी किती मतदान केले महिलांनी किंवा वडगावातील महिलांनी किती मतदान केले हे आपल्याला माहीत नाही. मग आपण काय करूया? पहिल्यांदा जांभूळगावचे जे काही महिलांनी मतदान केले ते काढूया. म्हणजेच बघा, जांभूळ गावातील इथे लिहिते, जांभूळ गावातील जे काही 1% एवढ्या महिलांनी मतदान केले असे मानते. काय केले? मतदान केले असे मानू. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच बघा,
काय होणार आहे, हे जे काही जांभूळगावचे किती आहेत रे 1% एवढ्या महिला, म्हणजे 100पैकी काय आहेत रे 1% एवढ्या महिलांनी मतदान केले असे मी मानले. किती महिला आहेत रे त्या 1200. किती महिला आहेत त्या 1200. 1200पैकी किती केलेत रे 1080 एवढ्या महिलांनी काय केले मतदान केले. चला ह्या एक्सची किंमत काढण्यासाठी दोन्ही बाजूंना एक्सने गुणू. एक्स भागिले 100 गुणिले 100 बरोबर 1080 भागिले 1200 गुणिले 100. चला काय काय एकमेकांना गेलं बघा. 100 भागिले 100 गेले. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. आता काय राहिलं बघा. एक्स बरोबर 1080 भागिले 12. चला काय येणार आहे बघा. एक्स बरोबर 1080 भागिले 12. चला जर 12नं मी 1080ला भाग लावला तर ते काय येणार आहे बघा. 12 एक्के 12. 12 9 अष्टोदर्शी म्हणजे 108 आणि 12 गुणिले 0 0. म्हणजेच जे काही जांभूळगावच्या महिला आहेत ह्या जांभूळगावच्या महिला किती रे. जांभूळगावच्या 90% महिलांनी मतदान केले. लक्षात आलं का. जांभूळगावच्या किती टक्के महिलांनी 90% महिलांनी मतदान केले. त्यानंतर आता दुसरं कोणतं आहे रे वडगाव. काय आहे रे वडगाव. आता बघा वडगावमधील Y% महिलांनी मतदान केले असे मानू. आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय सांगितलं होतं 100पैकी किती. तसंच इथं सुद्धा काय येणार आहे बघा. Y भागिले 100. 100पैकी किती टक्के महिलांनी मतदान केले. आता बघा किती आहेत रे 1700 पैकी 1360 महिलांनी मतदान केले. हे कशाचं आहे वडगाव. आपण मगाशी कशाचं काढलं रे जांभूळ. आता बघा काय करायचं. वायची किंमत काढण्यासाठी दोन्ही बाजूंना 100ने गुणावं लागणार. Y भागिले 100 गुणिले 100 बरोबर 1360 भागिले 1700 गुणिले 100. आता बघा काय काय होईल रे. ह्या 100ला हे 100 गेले. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. आता काय येणार आहे बघा रे. जर मी काय काय राहिलं बघा. Y बरोबर 1360 भागिले 17. चला 17ने 1360ला भागूया. 17 एक्के 17. 17 8 136 असे आणि 17 भागिले 0 0 म्हणजे भाग लागला शून्याचा. आता वायची किंमत किती आली रे. तर ह्या वायची किंमत आली 80%. काय आली ती 80%. म्हणजेच बघा वडगावमधील 80% महिलांनी मतदान केले. तर जांभूळ गावातील महिलांनी 90% मतदान केले. आपल्याला प्रश्न काय विचारला होता. कोणत्या गावातील मतदान करणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे. तर कोणते आहे रे. जांभूळ गावातील महिलांचे प्रमाण जास्त आहे. काय येणार आहे ते जांभूळ गावातील महिलांचे प्रमाण जास्त आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला सराव संच 30 आहे ना सोपा. जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि हो गणिताशी मैत्री करायची असेल तर आपल्या मराठी लेक्चरवालीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. लक्षात ठेवा भीती सोडा आणि गणित जोडा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.